राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना फोन टॅप होत असल्याचा संशय असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। मोबाईल टॅप होत असतील याच भीतीने अनेक मंत्री आपले मोबाईल बंद ठेवत असल्याचा दावा देखील रोहित पवारांकडून करण्यात आलेला आहे। रोहित पवारांनी केलेल्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झालेली आहे। तर आरोप करण्यासोबतच पुरावे सुद्धा द्यावेत असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। काही दिवस झालं की मंत्र्यांचे फोन लागत नाहीत अशी चर्चा आहे आणि असंही कळतंय की फोन बंद आहेत। बंद का ठेवण्यात आलेले आहे? कारण गेल्या 15-20 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर कृषी विभाग घ्या, नाहीतर तुमचा अजून तो शिरसाट साहेबांचा विभाग घ्या, रेव्हेन्यू विभाग घ्या, हनी ट्रॅपिंगचा विषय घ्या, या सगळ्या विषयामुळे या नेत्यांनी फोन बंद केलेत आणि कुठेतरी कोणीतरी आपलं टॅपिंग करतंय, फोन टॅपिंग करतंय अशी चर्चा ही लोकांमध्ये तिथं आहे। ही फक्त चर्चा आहे, ह्याची शहानिशा लोकांनी करावी असं त्या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता, तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्यातला भाग सांगितला। परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे। काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही, काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे।